नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 2.2 मधील 11व्या क्रमांकाचा प्रश्न सोडवून पाहणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा। ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न विचारला जाईल, त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे। तर आजचा प्रश्न आहे 7m वर्ग बरोबर 21m। तर उत्तरामध्ये सर्वात अगोदर आपण हे समीकरण जसंच्या तसं लिहून घेऊयात। 7m वर्ग बरोबर 21m। तर पहा, इथे जे बरोबर चिन्हाच्या पलीकडे 21m आहेत त्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन येऊयात, ते वजा 21m होतील। म्हणून 7m वर्ग वजा 21m बरोबर 0। आता इथे पहा, दोनच पदं आहेत, त्यामुळे इथे अवयव शोधण्याची गरज नाही। इथे आपल्याला पदांची एक जोडी मिळते, त्याच जोडीतून सामायिक अवयव तुम्ही बाहेर काढू शकता। तर पहा, 7m वर्ग आणि 21m ह्यातून 7m हा सामायिक अवयव बाहेर निघू शकतो, म्हणून आपण 7m ला बाहेर काढूयात। आता 7m वर्गला 7m ने भाग दिल्यानंतर राहिला फक्त m, आणि वजा 21m ला 7m ने भाग दिल्यानंतर 7 त्रिक 21 आणि m मधून m गेला, म्हणून राहिले फक्त वजा 3 कंस पूर्ण बरोबर 0। तर आता पुढच्या पायरीमध्ये काय लिहायचं आहे, 7m बरोबर 0 किंवा m वजा 3 बरोबर 0। तर पहा, इथे 7m आहेत म्हणजे 7 गुणिले m आहेत। जर हे 7 आपण पलीकडे नेले तर ते भागिले होतील, मात्र शून्याला कोणत्याही संख्येने भागाकार केला तर उत्तर 0च येतं, म्हणून इथे m बरोबर 0। किंवा आता इथे पहा, m वजा 3 आहेत। आता हे जे वजा 3 आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, म्हणजे ते अधिक 3 होतील, म्हणून m बरोबर 3। तर अशा पद्धतीने आपल्याला m च्या दोन किमती मिळालेल्या आहेत, 0 आणि 3। तर ह्याच किमती म्हणजे ह्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत, म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 0 आणि 3 आहेत। तर अशा पद्धतीने आपलं हे गणित सोडवून झालेलं आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। जर ह्या सराव संचामधील बाकीच्या प्रश्नांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायचे असतील तर त्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता। आता तुम्हाला सराव करण्यासाठी एक प्रश्न देत आहे, तो सोडवून त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे। तर प्रश्न आहे 8a वर्ग बरोबर 16a। तर ह्याचा सराव करा आणि येणारं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगा। लक्षात ठेवा, जर गणित हा विषय सोपा बनवायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।